ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व कस स्वच्छता मोहीम आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात राबवण्यात आली। या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबतच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील सफाईसोबतच मंदिरं तसंच मंदिर परिसराचा झाडलोट करून पाण्यानं परिसर स्वच्छ करण्यात आला। सर्व कस स्वच्छता मोहीम ही व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच ठाणे शहर प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। या मोहिमेत आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक संजय भोईल, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, दिनेश तायडे, अनघा कदम तसंच महापालिकेचे सर्व अधिकारीही सहभागी झाले होते। केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम संपूर्ण देशभर सुरू असून ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून शहरात सर्वकर स्वच्छता अभियान सुरू आहे। ही स्वच्छता मोहीम केवळ एक दिवसाची नसून गेल्या दिवसापासून सुरू आहे आणि यापुढे देखील सुरू राहील। स्वच्छ वातावरण देखील प्रदूषण मुक्त असतं, माणसाचं मन देखील स्वच्छ राहतं। महात्मा गांधींनी सुरू केलेल्या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळचं सोबत दिलं। ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपासून समूहापर्यंत सुरू ठेवली तर निश्चितच ठाणे शहर प्रदूषण मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला। माजिवडा मानपाडा या ठाणे महापालिका क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या भाग समिती मोहीम राबवली। सकाळी 6:30 वाजल्यापासून या मोहिमेस सुरुवात झाली। माजिवडा नाशिक हायवे, साईनाथ नगर, लोढा कॉम्प्लेक्स, यशस्वी नगर प्रभाग समिती ते शिवाजीनगर, दादलानी, बाळकुम नाका ते साकेत रोड, डोकाळी, हायलँड रोड ते राममारुती नगर, कोळशेत, लोढा, आमारा, कोळशेत वर्धा, तज्ञ विद्यापीठ, पातलीपाडा, मानपाडा, मनोरमा नगर, ढोकाळी, आझाद नगर, ब्रह्मांड, केवरा सर्कल, पातलीपाडा, इंदिरापाडा, डोंगरीपाडा, वामन नगर, तुर्फेपाडा, वाघबिळगाव रोड, वाघबिळ नाका, कासरडौली, ओवळा, भाईंदरपाडा, गायमुख, जैन मंदिर, गरीबनगर, ओवळा, भाईंदरपाडा, नागला बंदर, गायमुख, तानसा पाईपलाईन तसंच या परिसरातील नाले आणि परिसरातील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची झाडून साफसफाई करण्यात आली। तसंच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले। माजिवडा मानपाडा क्षेत्रात सर्व प्रमुख रस्ते, मैदानं, तलावं, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, बस डेपो, मंदिर आणि परिसर, गणेश विसर्जन घाट, चौपाटी, फ्लायओव्हर खालील भाग आदी ठिकाणी देखील सफाई करण्यात आली। याचबरोबर मंदिर स्वच्छता अभियानही राबवण्यात आलं। यावेळी शिव मंदिर, आशापुरादेवी मंदिर, राम मंदिर, नंदीबाबा मंदिर आदी मंदिरं तसंच मंदिरांचा परिसर झाडलोट करून पाण्यानं स्वच्छ करण्यात आला। तसंच रस्त्यावर उभी असलेली सुमारे 17 भंगार वाहनंही हटवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत मंदिरांच्या सफाईसाठी विहिरींचं पाणी वापरण्यात आलं। तसंच रस्ते सफाईसाठी जेटिंग मशीनकरिता पुनर्प्रक्रिया केलेल्या वाण्याचा वापर करण्यात आला। या मोहिमेत महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग, विविध सामाजिक संस्था तसंच NCC, NSS, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग होता। आज तुमच्या वतीने देखील या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम करण्यात येतं। ठाणे शहरामध्ये लोकसहभागामधनं आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पूर्ण शहरभर लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि केवळ एक दिवसाची नसून अनेक दिवस ही चालू आहे आणि पुढे देखील चालू राहणार आहे। काही मंदिरांमधली देखील स्वच्छता मोहीम पार पडलेली आहे। त्या मंदिराच्या भोवती राहणारे जे भक्त आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे। खरं म्हणजे शहर स्वच्छ असलं तर लोकांना राहण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रदूषण मुक्त ते राहू शकतात। जसं मन स्वच्छ असलं की नियत साफ राहते, तसं आपलं शहर देखील स्वच्छ असलं पाहिजे आणि या भावनेने ही एक चळवळ आहे मोदींनी जी सुरू केलेली आहे। महात्मा गांधींनी याची पायाभरणी केली, परंतु नरेंद्र मोदीजींनी ही एक चळवळीचं रूप त्याला दिलं आणि पूर्ण देशभर ही मोहीम जी आहे ती चालू आहे आणि ही मला वाटते प्रत्येक व्यक्तीपासून ते समूहापर्यंत ही चालू ठेवली तर खऱ्या अर्थाने याचा फार मोठा लाभ जो आहे तो आरोग्याला देखील होईल, प्रदूषणाच्या दृष्टीने देखील त्याचा फायदा होईल।
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजप सरकारवर टीका करतायत. अशातच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचं सांगत राम मंदिर सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला होता. ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तेव्हा रामराज्य म्हणजे सुशासन, पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच असल्याचं सांगितलं. कर्तव्य, श्रमप्रतिष्ठा, कर्मभाव, प्रयत्नवाद म्हणजे रामराज्य. रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, घराणेशाहीमुक्त भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं. आज या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरजन शक्ती असून दहशतवाद माजवत आहेत, त्यांचा नायनाट करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकही केले जातात आणि कलम 370 हटवून दूरजन शक्तींना सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही. रामराज्याच्या संकल्पनेवर देशाचा कारभार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करून दाखवलं. कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता गरीब कल्याणाचं काम केलं. राजीव गांधी म्हणायचे, मी 1 रुपया दिल्लीहून पाठवला की 15 पैसेच गरिबाला मिळतात, बाकीचे पैसे व्यवस्था खाऊन टाकते. मात्र मोदींनी अशी व्यवस्था उभी केली जी गरिबाच्या खात्यात संपूर्ण 1 रुपया जाईल. मोदींच्या राज्यात सरकारनं दृढतेनं सांगितलं की रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या आहेत तीच रामजन्मभूमी आहे. आम्हाला तिथेच मंदिर सापडलं आहे. आम्हाला तिथेच 64 खांबही मिळाले. त्या ठिकाणी मूर्तीही सापडल्या. त्याच ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर आम्ही बनवणार हे सांगणारे मोदीजी होते आणि राम मंदिर समिती होती. त्यामुळे हा दिवस आपण पाहत असून असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं मत. विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेदिक आपण आणखीन पुढे नेऊ शकतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन या विषयावर आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीनं ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळावा आणि AISCON 2024 आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मी आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्यापेक्षाही जास्त सन्मान आजच्या कार्यक्रमामुळे मला दिला आहे असं प्रारंभी नमूद करून श्रीपाद नाईक यांनी जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान आणि जीवन कशाप्रकारे जगायचं हे सांगणं म्हणजे आयुर्वेदिक असल्याचं सांगितलं. आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच यावं लागेल. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत. अशा वेळी आयुर्वेद सक्षम करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे इथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावं. तसंच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणं गरजेचं असल्याचं मतही महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी सांगितलं. त्याचबरोबर मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक जुनं मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी अशी विनंतीही त्यांनी केली. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न असल्याचं आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा या संमेलनात सांगितलं. आयुर्वेदिक शास्त्रातील उपायांचा आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीत उपयोग करून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवताना रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. पथ्य, अपथ्य, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म आणि अन्य उपचार पद्धतींचा संतुलित वापर केल्यानं समाज स्वास्थ्य सुदृढ राहू शकतं असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती अहुजा यांनी आपल्या भाषणात कामगार रुग्णालयांमध्ये आयुर्वेद उपचारासाठी 50 रुग्णशय्या ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य म्हणजे केवळ उपचार नसून प्रतिबंध करणं महत्त्वाचं असतं. आजारावर प्रतिबंध आणण्याची क्षमता ही केवळ आयुर्वेदात आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. यावेळी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या मोबाईल ॲप पत्रिका आणि 2024च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, वैद्य जयंत देवपुजारी, डॉक्टर मनोज नेसारी आणि वैद्य राकेश शर्मा, वैद्य मनोज रामदास आव्हाड आदी मान्यवरही उपस्थित होते. डॉक्टर रमण गुंडाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप झाला. या महासंमेलनात तणाव नियंत्रण, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय, चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा आणि केसांची काळजी, स्त्री विकारांचं व्यवस्थापन, पचनविकारांचं व्यवस्थापन, आयुर्वेदिक दिनचर्या आणि स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचं व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्यानं होणार आहेत. तीनहात नाका येथील मूव्ही मॅक्स चित्रपटगृहात मैं अटल हूँ बायोपिकचा भाजपच्या वतीनं मोफत शो. भारतरत्न श्रद्धेय आणि माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या मैं अटल हूँ या हिंदी बायोपिक चित्रपटाचा विशेष शो भाजपतर्फे तीनहात नाका येथील मूव्ही मॅक्स चित्रपटगृहात शुक्रवारी 19 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटासाठी ठाण्यातील नागरिक आणि नव्या पिढीला मोफत तिकीट देण्यात आली. तसेही आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजय वाघोले यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते, युवा पिढी या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच या चित्रपटाला ठाण्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं. मैं अटल हूँ हा चित्रपट देशातील तरुणाईला एक नवीन अध्याय देणारा आहे. खऱ्या अर्थानं अटलजींचं पूर्ण आयुष्य जे आहे, ज्याला म्हणू शकतो की आदर्श आयुष्य, आदर्श लोकप्रतिनिधी, आदर्श प्रधानमंत्रीच काम आणि त्यांचं अष्टपैलू नेतृत्व आहे. तसंच कवी हृदयाचे अटलजी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना समोर येत आहेत. या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटत आहे की पुढच्या पिढीला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कसं काम करावं, कसं नेतृत्व असलं पाहिजे, कशा प्रकारे संस्कृती जोपासता आली पाहिजे, ते आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून एक मोठं मार्गदर्शन सर्वांना ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मैं अटल हूँ हा चित्रपट देशभरात सगळीकडे प्रदर्शित होतोय. तसंच ठाण्यामध्ये हा आवर्जून भाजप जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते तसंच तरुण पिढी यांच्यापर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून या चित्रपटाचं प्रदर्शन ठेवलं असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. त्यांचं जे जीवन आहे, जो त्यात त्यांनी केला देशाच्या संघर्षासाठी, त्या संदर्भातील भूमिका पंकजी यांनी सादर करत असताना एक अतिशय आदर्श चित्रपट असल्याचं सांगितलं. तरुणांना अटलजींच्या आयुष्याबद्दल कळावं म्हणून आम्ही आज या ठिकाणी या चित्रपटाचं प्रदर्शन आयोजित केलं असून या चित्रपटाला या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही निरंजन डावखरे यांनी सांगितलं. साहेब काय सांगाल या ठिकाणी चित्रपटाचं आयोजन थोडा नीचे लेना मैं. हां साहेब. मैं अटल हूँ हा चित्रपट देशातल्या तरुणाईला एक नवीन अध्याय देणारा असेल. खऱ्या अर्थाने अटल बिहारींचं पूर्ण आयुष्य जे आहे ते ज्याला म्हणता येईल एक आदर्श आयुष्य, आदर्श लोकप्रतिनिधीसारखं काम, आदर्श प्रधानमंत्रीसारखं काम आणि अटलजींचं सगळं अष्टपैलू जे नेतृत्व आहे, कवी हृदयाचे अटलजी हे देखील या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे.
मला आनंद वाटतो की पुढच्या अनेक पिढ्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे, कसं नेतृत्व असायला पाहिजे, कसं वक्तृत्व असायला पाहिजे, कशा प्रकारची संस्कृती जोपासायला हवी, ते खऱ्या अर्थाने अटलजींच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एक मोठं दिशादर्शन या माध्यमातून होणार आहे.